आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर में गणेश चतुर्थी के समय लश्कर परिसर के रहने वाले कुछ लोग बीते 7 सितंबर 2024 की शाम अक्कलकोट सोलापुर रोड से छोटा हाथी गाड़ी में गणेश जी की मूर्ति ला रहे थे कि एक ट्रक वाले ने उन्हें पीछे से टक्कर मारने पर एक्सीडेंट हो गया, जिसमें 15 लोग घायल हो गए थे, जिसमें से नंदनी महत्रे नामी बच्ची गंभीर रूप से घायल हो गई और उसका एक पैर चला गया, जिसे आज मंगलवार 10 सितंबर 2024 को जश्न ईद मिलादुन नबी जुलूस कमेटी के अध्यक्ष और रहमते मुस्तफा मुस्लिम संगठन के रसूल पठान मित्र परिवार की ओर से 25,000 रुपये और हाजी एमडी शेख की ओर से 5,000 रुपये की मदद की गई। जहां देश में एक अलग विचारधारा के लोग हैं जो हर मामले में हिंदू मुस्लिम निकालने का मन बना लिया है, तो दूसरी ओर ज्यादातर वो लोग हैं जो जात पात धर्म को दूर रखकर मानवता के लिए आगे आ रहे हैं। ऐसे महान कार्य करने वाले लोगों को हमारा दिल से सलाम। सोलापूरमध्ये गणेश स्थापनेच्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटना घडली। लष्कर भागातील मोची समाजातील काही मंडळी अक्कलकोट रोडला या ठिकाणी गणेश स्थापनेसाठी गणेशची मूर्ती आणायला गेलेले होते आणि त्यावरच काळाने त्यांच्यावर घात केला आणि एकूण 20 पैकी 15 लोक दुर्दैवीरित्या त्या ठिकाणी जखमी झाले। याच्यातली अतिशय दुर्दैवी घटना म्हणजे त्या 20 जणांपैकी एक 10वीत शिकणारी मुलगी, जिला वडील नाही, नंदिनी मेहत्रे, हिचा उपचारादरम्यान या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळे एक पाय त्या ठिकाणी कापावा लागला आणि तिला आयुष्यभर अपंगत्व या ठिकाणी मिळालं। तर गणेशाच्या चरणी आम्ही एवढी प्रार्थना करतो, तिनं तिच्या आई वडिलांनी जे काही पुण्य केलं होतं त्या पुण्यामुळे तिचा जीव वाचला, परंतु तिचा जो पाय या ठिकाणी कापण्यात आला, तिला जे अपंगत्व प्राप्त झालं, त्या ठिकाणी समाजाची सामाजिक जबाबदारी म्हणून रसूल पठाण यांनी त्यांची सामाजिक संस्था जी आहे रहमत मुस्तफा सामाजिक संस्था याच्या वतीने, तसंच माननीय मुख्यमंत्री यांची जी वैद्यकीय सहायता निधी आहे त्याच्या माध्यमातून आणि एमडी शेख यांनी देखील त्यांच्या माध्यमातून, जसं रसूल पठाण यांनी 25,000ची आर्थिक मदत केली, एमडी शेख यांनी 5,000ची आर्थिक मदत केली। या मदतीच्या माध्यमातून त्यांना खारीचा वाटा एवढीच मदत झालेली आहे। तर या माध्यमातून मी समाजाला असं या ठिकाणी आवाहन करतो, सर्व गणेशोत्सवचे मंडळाचे जे पदाधिकारी असतील, गणेशोत्सव मंडळी असतील, की यांना जास्तीत जास्त आपण आर्थिक मदत करावी, जेणेकरून जे तिला अपंगत्व या ठिकाणी आलेलं आहे ते अपंगत्व तर आपण तिला पूर्ण पाय परत मिळवून देऊ शकणार नाही, परंतु ती तिच्या आयुष्याचा सांभाळ या ठिकाणी, तिचं आयुष्याचं कल्याण या ठिकाणी काही आर्थिक मदतीतून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या व्याजातून ती तिचा जीवनाचा या ठिकाणी कायापालट होईल आणि तिचं एक आयुष्य सुंदर आयुष्य बनेल, यासाठी सर्वांनी आर्थिक मदत करावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो। आज रहमते मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक रसूलभाई पठाण यांनी दुपारी आम्हाला निरोप दिला की मोची समाजावर जो आघात घडलेला आहे गणेश उत्सवाच्या दिवशी, त्या जे ज्या भगिनीचं अपघात झाला आहे त्यांना आपण काहीतरी आर्थिक मदत करावं म्हणून मी रसूलभाईंचं खरं मनापासून धन्यवाद देतो। सर्व मध्यवर्तीचे अध्यक्षांचं धन्यवाद देतो, रजपूत साहेबांचे धन्यवाद देतो, कारण एका एमडी शेख साहेब तसेच आता त्यांनी 25,000 रुपयाचं त्यांनी आर्थिक मदत डिक्लेअर केलंय। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, सामाजिक भान ठेवून इथं जातपात न बघता रसूल पठाण गेल्या 15 वर्षापासून गणेश उत्सवाच्या मध्ये काम करतात, भाविकांना त्यांनी अनेक प्रकारचे मदत करतात। अशा वेळी या गणेश उत्सव निमित्त हे झाल्याबद्दल त्यांनी कार्यक्रम रद्द करून तो निधी या गरीब महिलाला, गरीब भगिनीच्या उपचारासाठी दिल्याबद्दल मी रसूल पठाण आणि सर्व त्यांच्या टीमचा मी धन्यवाद देतो आणि सर्वजण जे काही मदत दिले त्यांना सर्वांचा मी धन्यवाद देतो। आणि मी शासनाला विनंती करतो या निमित्ताने, आता जे सामाजिक भान ठेवून कार्यकर्ते पुढे आलेत, शासन सुद्धा जागे होऊन या गरीब महिला, गरीब बहिणीला, मुख्यमंत्र्यांनी गरीब बहिणीला लाडका बहीण तुम्ही सगळ्यांना दिलं, आता या लाडक्या बहिणीला सुद्धा मदत करावं अशी मी कळकळीची मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। नमस्कार, मी रसूल पठाण। परवा श्री गणेश ची स्थापना होती, ते श्री गणेश ची मूर्ती आणायला आमचे मोची समाजचे बांधव ते गणेश मूर्ती आणण्यासाठी अक्कलकोट रोड येथे गेले असता तिथं एक दुर्दैवी घटना घडली। एक कंटेनरनी
टँकरने त्यांना उडवलं. त्यात 20 लोक होते लहान लहान, त्यात 15 जखमी झालेत. एक 10वीत शिकणारी मुलगी 14 वर्षाची आहे, तिचा कायमस्वरूपी पाय कटच झालाय, तो भविष्यात अपंग म्हणून चालणार आहे. मग मी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मुख्यमंत्रीचे साहित्य निधीचे मंगेश चिवटे साहेब यांच्यासोबत मी काल सिव्हिल हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आलो होतो. मग आल्यावर इथली परिस्थिती बघितलो आणि मला खूप वेदना दुःख झाला की आमच्या भागातील राहणारे कष्टकरू लोक या परिस्थितीत होते. मग मी दरवर्षी गणेशोत्सव मध्ये मोलाल चौक येथे सर्व गणेश मंडळाचं स्वागत करतो. प्रत्येक मंडळाला लाडू, तुळशीरोप, सन्मान चिन्ह आणि 15-20 वर्षापासून मी माझे भाग्य समजतो की गणेश विसर्जनची पूजा माझ्या लाडूंनी होती. हे माझे पूर्ण समाज बांधवाचा ह्याचा श्रेय जातो. पण काल हे परिस्थिती बघितल्यावर माझ्या मनात विचार आलं की आपण या कार्यक्रम न करता या आमच्या भगिनी आणि आपल्या समाजाचे लोकांना आर्थिक मदत करावं म्हणून या हेतूने आज मी रहमत मुस्तफा सामाजिक संस्था और जश्न ईद मिलादुन नबी कमिटीच्या शहर अध्यक्ष और जश्न ईद मिलाद कमिटी तर्फे 25,000 रुपये आर्थिक मदत देत आहे. व तसंच आमचे जश्न ईद मिलादुनचे मध्यवर्तीचे संस्थापक हाजी MD साहेब शेख साहेब यांनी 5,000 रुपये आर्थिक मदत ह्या लोकांना देत आहे. व तसंच सदर बाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय अजित लकडे साहेब हेही 5,000 रुपये देत आहे. आज खूप दुःखाने मला बोलत आहे की मी अशा लोकांना आपण आपल्या माध्यमातून विनंती करतो की आर्थिक मदत करावी. आज पैगंबर जयंती, गणेशोत्सव हे दोन्ही सण मिळून आले. मग मी एक चांगला संदेश, चांगला मेसेज जावं म्हणून. नमस्कार, मी हाजी MD शेख, अध्यक्ष जश्न ईद मिलादुन नबी जुलूस कमिटी सोलापूर. आज आमचे जुलूस कमिटीचे सोलापूर शहर यावेळेला उत्सव समितीचे अध्यक्ष रसूल पठाण आणि आमचे सहकारी, आमचे बंधू हाजी मकबूल मोहोळकर साहेब आणि आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रसिद्ध जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे हिंदू मुस्लिम बांधव. आज मला अचानक आत्ता रसूलने सांगितलं की आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलला जायचं, एक मुलीचं पाय तुटलेला बघायला जायचं. मला काय सांगितलं नाही त्यांनी. ठीक आहे म्हणलं आणि आलो. तर बघितलं या बारक्या लेकराचं अतिशय परिस्थिती बिकट आहे. नंदिनी या पोरीचं नाव आहे, त्याचे मातोश्री आहेत, त्यांचे वडील नाही आहेत. हे त्याचं आयुष्य कसं जाणार, कारण ते मुलगी आता एक पाय हरवली. अपघात सांगून येत नसतो. जे देवाला पसंत आहे ते झालेलं आहे. जे न व्हायला पाहिजे अशी गोष्ट घडलेली आहे. तर त्याला आता वकील साहेबांनी सांगितले की त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. आणि निश्चितच हे त्याच्या आईचं काम नाही आहे किंवा फक्त समाजाचं काम नाही. प्रत्येकाने त्याला आर्थिक मदत केली पाहिजे असं मी आवाहन करतो. आणि निश्चितच मी आणखीन 20,000 रुपये मी पाठवून देण्याची व्यवस्था करतो. मला माहिती नव्हतं, मी सहज आलो, खिशात जितके आहेत तेवढे मी काढून 5,000 रुपये दिलो.